हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कसे आहात सर्वजण? मजेत ना? आनंदी राहा. आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय बेसिक केमिस्ट्रीचं नेक्स्ट लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहेत ॲटम, इलेक्ट्रॉनिक शेल डिस्ट्रीब्युशन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, अशा वाले काही टर्म. सो लेट स्टार्ट दी ॲटम और ॲटम का स्ट्रक्चर कसा होता है. ओके सर, ॲटम कसा असतो? सर सगळ्यांना माहिती असेल, ॲटम एक छोटासा पार्टिकल असतो की जो इनविजिबल असतो. सो दिसत नाही, बहुत ही छोटा होता है. ओके नाही, ॲटम खूपच छोटा असतो. ॲटमच्या आतमध्ये 3 सब ॲटॉमिक पार्टिकल असतात. देर आर 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर देअर. सब ॲटॉमिक पार्टिकलचं मिनिंग, सब ॲटॉमिक. सो ॲटमच्या आतमध्ये आहे ते 3 सब ॲटॉमिक पार्टिकल. नाव तर नक्की माहित असतील. पहिला प्रोटॉन, सेकंड वन न्यूट्रॉन अँड थर्ड वन इलेक्ट्रॉन. हे खूप फेमस आहे. 3 जणांच्या डिस्कवरीज, 3 जणांच्या प्रॉपर्टीज नक्की आपल्याला शिकायला आवडतात. सो दीज आर 3 सब ॲटॉमिक पार्टिकल विच आर प्रेझेंट इनसाइड दी न्यू ॲटम. सो ॲटमच्या आतमध्ये हे 3 जण येतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. सो प्रोटॉन बद्दल पहिले नाव लिहूयात. सो नाव आहे सर, नाव आहे अगेन गोल्डस्टाईन. सो अगेन गोल्डस्टाईन. न्यूट्रॉन सर नाव आहे जेम्स चॅडविक. अँड थर्ड वन इलेक्ट्रॉन नाम है जे थॉम्सन. म्हणजे याचा अर्थ काय? आय थिंक मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की इलेक्ट्रॉनची डिस्कवरी केली आहे जे थॉम्सन सरांनी, देन न्यूट्रॉनची डिस्कवरी केली आहे जेम्स चॅडविक सरांनी, आणि प्रोटॉनची डिस्कवरी केली आहे आयगेन गोल्डस्टाईन. या वाक्यावरून मे बी वाद होऊ शकतो, कारण आयगेन गोल्डस्टाईन यांनी जस्ट एनोड रेज किंवा कॅरल रेज बद्दल सांगितलं होतं. ऍक्च्युअली प्रोटॉन न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो आणि त्याचं प्रोटॉन नाव हे रुदरफोर्ड सरांचं होतं. जर तुम्ही सर्च केलं की हो डिस्कवर्ड प्रोटॉन, तो नाव आहे का रुदरफोर्ड सर. सो त्याच्यावर आयगेन गोल्डस्टाईन सरांनी सुरुवातीला H+ म्हणजेच एनोड रेज म्हणजेच कॅनल रेज बद्दल सांगितलं होतं. सो हमने नाम लिखा है प्रोटॉन इज डिस्कवर्ड बाय आयगेन गोल्डस्टाईन. आणि आयगेन गोल्डस्टाईन सर जर्मनीचे होते. सो आयगेन जेम्स चॅडविक दिस बिलोंग्स टू यूके. सर यूके बोले तो रुड़ी कांचन नहीं. ये है यूनाइटेड किंगडम. यहाँ पे भी यूनाइटेड किंगडम से बिलोंग करते हैं. एक छोटीशी स्टोरी बनवूयात का, की ज्याने आपण प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन ह्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवू शकतो. आणि ती छोटीशी स्टोरी म्हणजे लेट्स कन्सिडर बेटा कि हम थोड़ा सा कंसिडर करेंगे कि लेट्स जस्ट इमेजिन. ओके, सो अपन इमेजिन करूँ कि थोड़ा देर पहले कि इलेक्ट्रॉन के बाजू में जो न्यूट्रॉन है दैट इज अ गर्ल एंड प्रोटॉन इज अ बॉय एंड इलेक्ट्रॉन सर एक छोटा वाला बॉय है. ओके, मग न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन हे 3 बेटांनो हम इमेजिन करते सेम क्लासमध्ये. मग सेम क्लासमध्ये तर तिघांनी त्यांचे ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय, 3 भी जॉब कर रहे हैं अभी और बारी है बेटांनो शादी की. सो न्यूट्रॉन हॅव टू चूज दिस 2 पीपल. सो न्यूट्रॉन कोणासोबत जाणार, प्रोटॉन सोबत की इलेक्ट्रॉन सोबत? मग न्यूट्रॉनला प्रश्न पडला कोणाकडे जायचं त्याच्याकडे. मग न्यूट्रॉन बेटांनो शोध घेते की प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज बद्दल, की कुणाच्या प्रॉपर्टीज कशा येतात, कोण तिच्यासाठी योग्य आहे. सो न्यूट्रॉन एकदम साधी भोरी सिंपल. सो कैसी है? इट इज न्यूट्रल पर्सन. न्यूट्रॉन इज अ न्यूट्रल पर्सन. सो ही इज और शी इज थिंकिंग अबाउट द प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन. सो प्रोटॉन काय म्हणतो माहिती का? प्रोटॉन आय एम पॉझिटिव्ह. व्हॉट अबाउट इलेक्ट्रॉन? इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे सर. सो प्रोटॉन पॉझिटिव्ह, न्यूट्रॉन न्यूट्रल आहे आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. मग पुढची गोष्ट, न्यूट्रॉननी सर्च केलं की तिचं मास किती आहे. तिचं मास होतं 1.674 × 10⁻⁻24 ग्रॅम. सो जेवढं मास न्यूट्रॉनचं बेटांनो, न्यूट्रॉनच्या एक्झॅक्टली अप्रॉक्सिमेटली तेवढंच मास प्रोटॉनचं आहे. सो प्रोटॉनचं मास आहे 1.672 × 10⁻⁻24 अगेन ग्रॅम. सो व्हॉट अबाउट द मास ऑफ इलेक्ट्रॉन? 9.1 × 10⁻28 ग्रॅम. सो तुम्ही पाहू शकताय का -28 आहे, -24 हा ह्या 2 टर्म सेम येतात. ह्या दोन्ही टर्म सेम येतात, -24 पण -28 म्हणजे खूपच व्हॅल्यू कमी आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास खूप कमी आहे. मग इलेक्ट्रॉनचं वजन कमी आहे, वरनं इलेक्ट्रॉन निगेटिव्ह विचार करतो, प्रोटॉन बघ वजन पण आहे पॉझिटिव्ह विचार करतो. बट एक बात थी कि इलेक्ट्रॉन डिस्कवर करना है जे थॉम्सन सर को मिला था ये वाला प्राइज, नाम था नोबेल प्राइज. अगेन गोल्डस्टाइन या सरांना नोबेल प्राइज नहीं मिला था बेटा. न्यूट्रॉन को और न्यूट्रॉन की डिस्कवरी करने वाले
जेम्स चॅडविक सर को नोबेल प्राइज मिळाला होता. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जर न्यूट्रॉनच्या ठिकाणी असता तुम्ही कोणाला चूज केलं असतं? तर नक्की सर आम्ही पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या प्रोटॉनला सिलेक्ट केलं असतं. सो उसके बाद न्यूट्रॉन और प्रोटॉन साथ में आते हैं. सो प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन शुभमंगल सावधान. ओके, सो चलो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघं एकत्र आलेले तर इन्होंने अभी शादी कर ली है. सो जेम्स चॅडविक यांची कन्या न्यूट्रॉन सोबत गेलेली आहे प्रोटॉनच्या, आणि नंतर अगेन गोल्डस्टाईन नी डिस्कवर केलं प्रोटॉन. मग प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आता सोबत आलेले बेटांनो दोघं एका ठिकाणी एकत्र राहतात. त्यांचा मोठा बंगलो आहे, त्या बंगल्याचं नाव आहे बेटांनो, आपको नाम याद होगा, इसको हम बोलते न्यूक्लियस. आणि जे पर्सन किंवा जे सब एटॉमिक पार्टिकल न्यूक्लियसच्या आतमध्ये राहतात ना, उनको एक बढिया नाम दिया आहे, दॅट इज न्यूक्लियॉन्स. त्यांना आपण न्यूक्लियॉन्स म्हणतो. मग असं म्हणल्यानंतर चलो असं म्हणूयात की न्यूट्रॉनला भीती वाटायला लागली आहे, तेवढं ती जर्मनीला राहते. सो न्यूट्रॉन ने अपने फेवरेट फ्रेंड को बुला लिया है, and that favorite friend remains यहाँ पे. That favorite friend remains यहाँ पे. So यहाँ पे इलेक्ट्रॉन रहता है, यहाँ पे इलेक्ट्रॉन रहता है, यहाँ पे इलेक्ट्रॉन रहता है. So what is this? So this is the atom. असा असतो atom. So can I say that बेटांनो की प्रोटॉन कुठे राहतो? प्रोटॉन कुठे राहतो? इनसाइड द न्यूक्लियस. न्यूट्रॉन इनसाइड द न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन आउटसाइड द न्यूक्लियस. सर स्टोरी हे फक्त तुम्हाला ॲटम, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन राहतात कुठं हे सांगण्यासाठी होती. सो प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे तिघही ॲटमच्या आतमध्ये. प्रोटॉन न्यूट्रॉन राहतात ॲटमच्या आतमध्ये, इलेक्ट्रॉन आउटसाइड दी न्यूक्लियस. सो हा वाला पार्ट लक्षात ठेवाल, असा असतो ॲटम. इतना होने के बाद हम स्टार्ट करेंगे सर ॲटॉमिक नंबर काय असतं. आपण सुरू करूयात की चलो ॲटॉमिक नंबर काय असतं. ॲटॉमिक नंबर इज अ नंबर which is equal to number of proton inside the nucleus of an atom. ॲटॉमिक नंबर म्हणजे बेटांनो भरपूर ठिकाणी सांगितलं जातं की ॲटॉमिक नंबर हा इलेक्ट्रॉनच्या इक्वल असतो, पण मला असं वाटतं की तुम्ही ऑलवेज लक्षात ठेवा ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन ओनली. कारण मे बी इलेक्ट्रॉन व्हॅरी करू शकतात. जर तुम्हाला विचारलं फॉर एक्झाम्पल सोडियमकडे किती इलेक्ट्रॉन आहेत तर तुम्ही सांगाल 11 इलेक्ट्रॉन. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. करेक्ट. मग हा जर Na प्लस झाला याचा मिनिंग काय? त्याने 1 इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे. 1 इलेक्ट्रॉन लूज केला तर उसके पास कितने आहे? बस 10 इलेक्ट्रॉन. तर याचा ॲटॉमिक नंबर काय चेंज होईल का? आता नाही आहे, ॲटॉमिक नंबर चेंज होत नाही. सो इलेक्ट्रॉन विल व्हॅरी. जे आउटसाइडला इलेक्ट्रॉन होतं बेटांनो ते व्हॅरी करतील. त्याच्या ॲटॉमिक नंबरवाला कन्सेप्ट कधीही इलेक्ट्रॉनवरून न लक्षात ठेवता फक्त आणि फक्त प्रोटॉन लक्षात ठेवायत. बघा सोडियमकडे बेटांनो 11 इलेक्ट्रॉनचा विचार न करता इसके पास 11 प्रोटॉन है, हा ना, 11 प्रोटॉन येतं. म्हणजे ॲटॉमिक नंबर किती आला असेल? 11. हा Na प्लस जरी आला ह्याच्याकडं 11च प्रोटॉन येतात. येस, हा मान्य 10 इलेक्ट्रॉन येतात. त्यांचा ॲटॉमिक नंबर किती रे? ऑब्वियसली 11, बरोबर ना. कारण ॲटॉमिक नंबर हा कशावर डिपेंड करतो? नंबर ऑफ प्रोटॉन होती. सो मैंने बोला है ॲटॉमिक नंबर इज नंबर ऑफ प्रोटॉन ओनली. आणि ॲटॉमिक नंबरचा सिम्बॉल असतो Z. सो हमने Z बोला है, Z इज अ ॲटॉमिक नंबर ऑफ प्रोटॉन ओनली. त्याच्यानंतर एक वाली भारी कन्सेप्ट आणला, नाव होता ॲटॉमिक मास नंबर. सो ॲटॉमिक मास नंबर इज डिनोटेड बाय लेटर A. आणि तुम्हाला माहिती आहे ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक मास नंबरचा मिनिंग आहे ॲटमचं मास. मग ॲटमचं मास असेल तर ॲटमच्या आतमध्ये जो राहतो त्या सगळ्यांचं मास घ्यावं लागेल. मग पाहाल तुम्ही ॲटमच्या आतमध्ये कोण राहत आहे? प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि बाहेर असलेला इलेक्ट्रॉन. हे 3 सब ॲटॉमिक पार्टिकल येतात जे ॲटमच्या आतमध्ये राहतात. तुला काढायचंय ॲटॉमिक मास नंबर, याचा अर्थ ॲटमचं मास काढायचंय. सो ॲटमचं मास A इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला A इज इक्वल टू P प्लस N प्लस E. कारण इलेक्ट्रॉन पण ॲटमच्या आतमध्ये राहतो. ॲटमचं वजन काढताना सर्वांना घ्यावं लागेल ना. ओके, त्याच्यानंतर नक्की ऐकलं असेल तुम्ही, जर घरात गळानं खूपच छोटं कोणी असेल ना त्याला कच्चा लिंबून सोडून देतात. सो यहाँ पे जो इलेक्ट्रॉन है दैट इलेक्ट्रॉन्स मास इज 2000 टाइम्स लेस दॅन द मास ऑफ प्रोटॉन. सो अप्रॉक्सिमेटली ही व्हॅल्यू सांगितलं बेटांनो की इलेक्ट्रॉनचं मास 2000 टाइम्स कमी असतं ॲज कम्पेअर टू प्रोटॉन. म्हणून इलेक्ट्रॉनचं मास निग्लेक्ट केलंय. सो ॲटॉमिक मास नंबर का फॉर्म्युला आएगा A इज इक्वल टू P प्लस N. सो वेअर A इज ॲटॉमिक मास नंबर. P काय सर? P प्रोटॉन. येस. N काय? न्यूट्रॉन. सर म्हणजे जे आतमध्ये न्यूक्लियसच्या राहतात, ज्यांना न्यूक्लियस म्हणतात, त्यांचंच फक्त मी मास घेतलं तर ॲटॉमिक मास नंबर होईल का? करेक्ट आहे. सो ॲटॉमिक मास नंबर म्हणजे आय कॅन से दॅट इट इज मास ऑफ न्यूक्लिऑन्स. मास ऑफ न्यूक्लियस. इलेक्ट्रॉनचं मास का निग्लेक्ट केलंय? मास ऑफ इलेक्ट्रॉन, और आय कॅन से दॅट मास ऑफ
इलेक्ट्रॉन इज निग्लिजिबल. खूपच कमी होतं. आठवतं का थोड्या वेळापूर्वी काय केलं तर 9.1 इंटू 10⁻28 ग्रॅम. सो मास ऑफ इलेक्ट्रॉन खूपच कमी होतं. सो निग्लेक्ट करून टाकलंय. आणि मग दोन गोष्टी झाल्या तुमच्या क्लिअर. एक म्हणजे ॲटॉमिक नंबर काय असतं. ॲटॉमिक नंबर म्हणजे सर फक्त आणि फक्त प्रोटॉन. म्हणजे याचा अर्थ जर कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, व्हॉट डज इट मीन. याचा मिनिंग असा कार्बनकडे 6 प्रोटॉन येतात. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, याचा मिनिंग ऑक्सिजनकडे 8 प्रोटॉन येतात. सो सिमिलरली ॲटॉमिक मास नंबर जर एखाद्या एलिमेंटचा काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन ह्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर जे येईल दॅट इज असेल ॲटॉमिक मास नंबर. फॉर एक्झाम्पल आय कॅन से दॅट कार्बन हॅज ॲटॉमिक मास नंबर 12. कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर 12 आहे. तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर Z इज इक्वल टू किती असतो. कार्बनचा ॲटॉमिक नंबर Z म्हणजे ॲटॉमिक नंबर असतो 6. म्हणजे त्याच्याकडे प्रोटॉन आहेत 6. आणि काय दिलंय. कार्बनचं मास दिलंय. मास म्हणजे A दिलंय. सो A इज इक्वल टू P प्लस N. प्रोटॉन 6 असतात. ॲटॉमिक मास नंबर 12. सो न्यूट्रॉन कितने होंगे. सो न्यूट्रॉन इज इक्वल टू A मायनस P दॅट इज 12 मायनस 6. सो न्यूट्रॉन किती आहे 6. असे तुम्ही न्यूट्रॉन पण कॅल्क्युलेट करू शकता. सो इट्स व्हेरी इझी. तुम्हाला ॲटॉमिक नंबर समजतंय. ॲटॉमिक नंबर म्हणजे फक्त आणि फक्त प्रोटॉन. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन दोनों के अगर ॲडिशन करतो तर सर ॲटॉमिक मास नंबर आलं. सो ॲटॉमिक मास नंबर ही गोष्ट कळते. याच्यानंतर आपल्याला स्टार्ट करायचं आहे. चलो क्लियर. गोष्टी नोट डाऊन करून घ्या. सो इसके बाद हम स्टार्ट करने जा रहे हैं. इलेक्ट्रॉनिक शेल डिस्ट्रीब्यूशन. याचा अर्थच आहे इलेक्ट्रॉनिक मतलब इलेक्ट्रॉनचं. शेल म्हणजे आताच नाही की बेटांनो. हा प्रोटॉन न्यूट्रॉन यहाँ पे रहते हैं दैट इज न्यूक्लियस एंड दिस इज शेल और वी कॅन से दॅट शेल इज ऑर्बिट ऑल्सो. याला आपण ऑर्बिट म्हणतो. सो इलेक्ट्रॉनचं शेल मधलं किंवा ऑर्बिट मधलं डिस्ट्रीब्युशन. सर वाटप कशी आहे इलेक्ट्रॉनची शेल मधलं डिस्ट्रीब्युशन और इलेक्ट्रॉनची शेल मधलं वाटप. ओके सो लेट्स स्टार्ट इलेक्ट्रॉनचं शेल मधलं डिस्ट्रीब्युशन. सो इट इज गिवन बाय सायंटिस्ट नील बोर सरांनी एक छोटासा फॉर्म्युला दिला होता. नाव आहे 2n². आणि मी सांगितलं होतं की देयर आर सम एनर्जी लेवल अँड दॅट्स आर स्टेशनरी. सो त्यांनी स्टेशनरी एनर्जी लेवल बद्दल सांगितलं होतं. स्टेशनरी एनर्जी लेवल हे काय असतात. नाव ऐकलं असेल बाळा तुम्ही. KLMNOP अँड सो ऑन अशा स्टेशनरी एनर्जी लेवल असतात. आणि प्रत्येक एनर्जी लेवलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील किंवा किती इलेक्ट्रॉनचं वाटप करायचं अँड दॅट इज गिवन बाय फॉर्म्युला 2n². सो फॉर्म्युला इज 2n². जर बेटांनो फर्स्ट शेल असेल तर 2 × 1². किती इलेक्ट्रॉन आले रे 2 × 1². सो आन्सर इज 2. नेक्स्ट वन 2 × 2². इलेक्ट्रॉन किती 8. 2² 4 4 to the 8. नेक्स्ट वन 2 × 3². किती आले 3² 9 9 to the 18 and 2 × 4². सो 4² 16 16 to the 32. म्हणजे पहिल्या शेलमध्ये. सो आय कॅन से दिस इज K शेल, दिस इज L शेल, दिस इज M शेल अँड दिस वन N शेल. सो K शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, L शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, M शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन आणि N शेलमध्ये 32 इलेक्ट्रॉन बसतात असं सांगितले बोर सरांनी. मग चला एवढंच तुम्हाला माहित असेल इलेक्ट्रॉनिक शेल डिस्ट्रीब्युशन. सुरू करूयात आपण अँड दॅट इज इलेक्ट्रॉनचं शेल मधलं डिस्ट्रीब्युशन. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिला ॲटॉमिक नंबर फर्स्ट वन एलिमेंटचं नाव आहे हायड्रोजन. सो हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ओनली 1. सो आय विल डिस्ट्रीब्यूट दिस लाईक दिस. हॅलो फक्त हायड्रोजन 1. 2 एलिमेंट नाव आहे हेलियम. सो इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन 2. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. 2 शेलपर्यंत इलेक्ट्रॉन बसू शकतात. नाव ॲटॉमिक नंबर 3 नाम आहे लिथियम. सो लिथियमचं इलेक्ट्रॉनिक शेल डिस्ट्रीब्युशन करतात. पहिल्या शेलमध्ये जास्तीत जास्त किती बसू शकतात 2. म्हणजे थोडक्यात काय एक छोटंसं घर आहे तुमचं आणि छोटंसं घर. पहिल्या शेलमध्ये जास्तीत जास्त किती लोक बसू शकतात 2. दुसऱ्या शेलमध्ये 8. तिसऱ्या शेलमध्ये 18 आणि चौथ्या शेलमध्ये हॅलो 2 8 18 आणि 32. सो लिथियम पहिल्या शेलमध्ये बेटा मॅक्झिमम 2 बसतील. टोटल इलेक्ट्रॉन 3 अवेलेबल येतात. सो द लास्ट इलेक्ट्रॉन गोज टू द नेक्स्ट लेवल. सो दिस इज 2,1. सो व्हॉट अबाउट बेरिलियम. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 2,4 ॲटॉमिक नंबर 4. सो इलेक्ट्रॉनिक शेल डिस्ट्रीब्युशन इज 2,2. नेक्स्ट वन बोरॉन ॲटॉमिक नंबर 5 2,3. कार्बन 2,4.
then nitrogen atomic number 7, 2,5. Oxygen atomic number is 8, 2,6. Then fluorine atomic number is 9, 2,7. And then neon atomic number is 10, 2,8. येस, डन वन. ह्या सगळ्या गोष्टी सोबतच तुम्हाला एक गोष्ट माहित असायला पाहिजे, आणि दॅट इज द नेक्स्ट वाला कॉन्सेप्ट आपला नाम है व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय असतं सर? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे असे इलेक्ट्रॉन असतात की जे प्रत्येक ऑर्बिटमध्ये किंवा प्रत्येक ॲटमच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये असतात, दॅट इज लास्ट ऑर्बिटमध्ये असतात. असे वाले इलेक्ट्रॉन व्हायचे और उसको हमने बोला है व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन which are present in the outer most shell. सगळ्यात बाहेरच्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतात. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन शोध ना बाळा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कुठे येतात? हायड्रोजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कोण सांगेल? होय. हायड्रोजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1, हेलियमकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2. बाहेरच्या शेल मधले इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. लिथियम के व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1, बेरिलियम 2, बोरॉन 3, कार्बन 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत कार्बनचे. नाइट्रोजन 5, ऑक्सीजन 6, फ्लोरीन 7 आणि निऑन 8 वैलेंस इलेक्ट्रॉन्स आर देयर. सो वैलेंस इलेक्ट्रॉन ओळखता येतात का? उसके बाद हम जाएंगे नेक्स्ट वाला एलिमेंट दैट इज सोडियम. सोडियम कडे वैलेंस इलेक्ट्रॉन किती असतील रे? वैलेंस इलेक्ट्रॉन किती असतील सर? त्यासाठी इलेक्ट्रॉनिक शेल डिस्ट्रीब्यूशन दिलावं लागेल. सो इलेक्ट्रॉनिक शेल डिस्ट्रीब्यूशन के हिसाब से इलेक्ट्रॉनिक शेल डिस्ट्रीब्यूशन सांगतो. पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्या शेल मध्ये 8, तिसऱ्या शेल मध्ये 18 आणि देन 32. तो सोडियम कडे इलेक्ट्रॉन असतील बेटांनो 2, 8 अँड 1. सर असं कसं काय आलं? आय थिंक मला मी सांगतो तुला की पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, नंतर दुसऱ्या शेल मध्ये 8, टोटल इलेक्ट्रॉन याच्याकडे 11 येतात. सो पहिल्या शेल मध्ये 2 बसले, राहिले इलेक्ट्रॉन दुसऱ्या शेल मध्ये 8 आणि तिसऱ्या शेल मध्ये 1. आता सांगायचं अजून एक गोष्ट तुम्हाला अशी, ते म्हणजे व्हॅलन्स शेल मध्ये जास्तीत जास्त 8च इलेक्ट्रॉन बसू शकतात. ओके, एक छोटा सा रूल स्टार करके लिखेंगे बेटा. यहाँ पे लिख दूं मैं, यहाँ पे लिख दूं वैलेंस शेल कंटेन मैक्सिमम 8 इलेक्ट्रॉन ओनली. म्हणजे शेवटच्या शेल मध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन राहू शकतात. म्हणजे बघ निऑन 2,8 व्हॅलन्स शेल मध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन आले. इथं सोडियम आल्यानंतर बेटांनो सोडियम ॲटॉमिक नंबर 11 2,9 असं होऊ शकत नाही. रूल बघायला व्हॅलन्स शेल कंटेन मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन. सो हे 2,9 असं होऊ शकत नाही. इट इज रॉंग. सो सोडियम का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,8,1 2,8,1. Similarly, can we go for the next element and that is 12? Sir, magnesium 2,8,2. Sir, 13 aluminium 2,8,3. Sir, 14 then element का नाम है silicon. Sir, 2,8,4. Then phosphorus 2,8,5. Then sulfur 2,8,6. Then chlorine 2,8,7. Then argon atomic number is 18. So 2,8,8. पहला रूल वैलेंस शेल कंटेन मैक्सिमम 8 इलेक्ट्रॉन ओनली. सो बारी आई अभी पोटेशियम की. उसके पास एलिमेंट है सॉरी एटम है 19 इलेक्ट्रॉन येतात. जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात एखाद्या ॲटमकडे. सो पाहाल पोटॅशियम के पास किती इलेक्ट्रॉन आहे? टोटल 19. सर आता कसे डिस्ट्रीब्यूट करणार? 2 पहिल्या शेल मध्ये झाले, दुसऱ्या शेल मध्ये 8, तिसऱ्या शेल मध्ये व्हॅलेन्स शेल मध्ये जास्तीत जास्त 8च इलेक्ट्रॉन भरू शकतात. सो व्हॅलेन्स शेल मध्ये जास्तीत जास्त 8च इलेक्ट्रॉन भरू शकतात. सो 8च्या नंतर 9 येऊ शकणार नाही. 9 नाही आहे का बेटांनो? ॲटमच्या नंतर 8 झाले, तुला नंतर 1 करावं लागेल. सो पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,1. हे समजतंय का सर्वांना? कारण पोटॅशियम विचार करणं बेटा, पोटॅशियम व्हॅलेन्स शेल मध्ये जास्तीत जास्त, शेवटच्या शेल मध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन पर्यंत जाऊ शकतात. 9 असं होऊ शकत नाही. यहाँ पे एक रॉन्ग बोला बेटा. सो लास्ट वन 20 वाला एलिमेंट कैल्शियम 2,8,8 और यहाँ पे 2 आएगा. सो याच्यामुळं गोष्ट क्लिअर होईल तुम्हाला. आणि म्हणजे सोडियम कडे 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतो, मॅग्नेशियम कडे 2, ॲल्युमिनियम कडे 3. बघ पोटॅशियम कडे अगेन 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि कॅल्शियम कडे 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तर सिलिकॉन 4, फॉस्फरस 5, देन सल्फर 6, क्लोरीन 7 आणि आर्गॉन 8.
सो सर्वांकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन क्लिअर होत आहेत, कारण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जोपर्यंत क्लिअर होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला व्हॅलन्सी समजणार नाही. याच्यावरूनच आपण नंतरचं क्लासिफिकेशन करतो, तो म्हणजे मेटल्स अँड नॉन मेटल. माहिती आहे तुम्हाला, मेटल म्हणजे असे एलिमेंट असतात ज्यांच्याकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात 1,2,3. सो मेटल्स आर दोज हुज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर 1,2,3. याच्यानुसार तुम्ही मेटल ओळखणार आहेत की कोणते मेटल असतात. उसके बाद बारी आएगी नॉन मेटल की. नॉन मेटल कोणतं? सर ज्यांच्याकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील 4, 5, 6, 7 असे ज्यांच्याकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील ते येतील सर नॉन मेटलमध्ये. सो ही गोष्ट आहे. सो बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होत आहेत. सो राईट डाऊन दिस थिंग्स. वाटलं स्टुडिओ पॉज करा आणि लिहून घ्या सर्व गोष्टी. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन क्लिअर होत आहे का सर्वांना? चलो, I will rub this part. Now I will go for the next concept and last, valency. सर व्हॅलन्सी काय असतं? जर तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन समजले असतील तर व्हॅलन्सी तुम्हाला नक्की समजायला मदत होईल. व्हॅलन्सी एकदम सोपा कन्सेप्ट बेटांनो, अँड दॅट इज कंबायनिंग कॅपॅसिटी. कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ॲन एलिमेंट. एखाद्या एलिमेंटची कंबाईन करण्याची कॅपॅसिटी किती आहे, किंवा यालाच बोलतात बेटांनो नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम अटॅच्ड टू दी एलिमेंट. सर फर्स्ट वन आम्ही खूप वेळा ऐकले कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट. हे सेकंड काय माहिती बाळांनो? कार्बनला 4 हायड्रोजन अटॅच होतात, नायट्रोजनला 3 हायड्रोजन अटॅच होतात, ऑक्सिजनला 2 हायड्रोजन अटॅच होतात आणि फ्लोरीनला 1च हायड्रोजन अटॅच होतो. सो यहाँ पे जेवढे हायड्रोजन बेटांनो जितने हायड्रोजन आहे दैट इज वैलेंसी. सो कार्बन की वैलेंसी रहे 4. मैं यहाँ पे लिख रहा वैलेंसी. कार्बन की वैलेंसी आहे 4, नायट्रोजन की वैलेंसी रहे 3, ऑक्सिजन की 2 आणि फ्लोरीन की वैलेंसी आहे 1. सो जेवढे हायड्रोजन ॲटम असतील त्याला बोलणार मी वैलेंसी. सो वैलेंसी इज कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट किंवा नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम अटॅच टू द एलिमेंट. मी 1-2 एक्झाम्पल घेईल आणि त्यातनं वैलेंसी आपल्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला वैलेंसी समजण्या अगोदर एक छोटासा रूल समजून घ्या. रूलचं नाव आहे ऑक्टेट रूल. सो ऑक्टेट म्हणजे काय असतं? ऑक्टेट इज 8 इलेक्ट्रॉन इन दी आउटर मोस्ट शेल. सो आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आले. सो वी कॅन से दॅट ऑक्टेट कंप्लीट झालं त्याचं. आणि जर ऑक्टेट कंप्लीट झालं तर तो कंपाऊंड असा होतो मुलांना, अँड दॅट इज स्टेबल. पण हा ऑक्टेट रूल सगळ्याच ठिकाणी लागू होतो का सर? तर नाही. काही ठिकाणी एक छोटासा दुसरा एक रूल येतोय, नाम है डुप्लेट रूल. सो मग डुप्लेट रूल कुठे लागतो? सर डुप्लेट रूल छोट्या एलिमेंटसाठी येतो जिथे जास्तीत जास्त मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन फर्स्ट शेल. म्हणजे एखाद्या ॲटमच्या फर्स्ट शेलमध्ये जर 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तर आपण म्हणू शकतो मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन फर्स्ट शेल, तर आपण म्हणून त्याचं डुप्लेट कंप्लीट झालंय. आणि जरी डुप्लेट कंप्लीट झालं तरी तो कंपाऊंड कसा असेल? स्टेबल. मग तुम्हाला वाटतं ना सर्वांना की हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर असतो 1, उसके पास 1 इलेक्ट्रॉन आहे. सो हायड्रोजन स्टेबल होण्यासाठी ऑक्टेट कंप्लीट करेल की डुप्लेट कंप्लीट करेल? विच वन इज इझी फॉर दॅट? सो आय थिंक सर हायड्रोजन 2 इलेक्ट्रॉन बनवण्याचा प्रयत्न करेल ना. सो 2 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन गेन करेल, आणि जर हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन गेन केला त्याचं डुप्लेट कंप्लीट होईल. डुप्लेट कंप्लीट झाला म्हणजे तो स्टेबल झाला. आणि मग त्यांनी किती इलेक्ट्रॉन गेन केले? उसने 1 इलेक्ट्रॉन गेन केला. याचा अर्थ आहे बेटांनो त्याची वैलेंसी झाली 1. सो उसकी वैलेंसी हो गई 1. सो हॅलो, आय विल रब दिस पार्ट. आय होप तुम्ही हा कंप्लीट केला असेल. चलो, मी इथं छोट्याशा बॉक्समध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की वैलेंसी कशी काढतोय मी. वैलेंसी. सो चलो 1 to 10 एलिमेंटसाठी ट्राय करूयात. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर होता 1. सो उसके पास वैलेंस इलेक्ट्रॉन 1 होते. हा स्टेबल बनण्यासाठी आय थिंक ट्राय करेल डुप्लेट बनवायला. आणि डुप्लेट बनवण्यासाठी काय करेल? इट विल गेन 1 इलेक्ट्रॉन. आणि जर त्यांनी 1 इलेक्ट्रॉन गेन केला याचा अर्थ हायड्रोजन विल गेट निगेटिव्ह चार्ज अँड इट बिकम H-.
H मायनस. जर त्याने एक इलेक्ट्रॉन गेन केला तर इट बिकम H मायनस आणि त्याचं काय कम्प्लीट होईल, डुप्लेट. इसी को बोला जाता है हायड्राइड. सर मग आम्ही असंही बऱ्याचशा ठिकाणी पाहिले की हायड्रोजन लूजेस इट्स इलेक्ट्रॉन. मग हा एक इलेक्ट्रॉन, इफ हायड्रोजन लूज इलेक्ट्रॉन तो हाइड्रोजन बिकम H प्लस. इसको बोलते बेटा हाइड्रोजन का आयन, हायड्रोजनचा आयन. आणि सगळ्यांना माहिती बेटांनो हायड्रोजनकडे न्यूट्रॉन नसतो. आणि हायड्रोजनकडे न्यूट्रॉन नसतो याचा अर्थ हा जो काही H प्लस ॲटम आहे ते H प्लस मधला इलेक्ट्रॉन तर निघून गेलाय आणि याच्याकडे न्यूट्रॉन नसतो. म्हणजे H प्लस हाच कोण असणार आहे, हॅलो, H प्लस हाच कोण असणार आहे, प्रोटॉन. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे हायड्रोजन के पास न्यूट्रॉन नहीं होता. सो हायड्रोजनकडे न्यूट्रॉन नसेल आणि जर इलेक्ट्रॉन निघून गेला तर राहिला फक्त आणि फक्त प्रोटॉन, फक्त आणि फक्त प्रोटॉन. आई होप ये आपने कंप्लीट किया है. सो मैं कंबाइनिंग कैपेसिटी दिखाना जा रहा हूँ. वैलेंसी, दोन इलेमेंट्स वैलेंसी काढून दाखवेल. तो चलो फर्स्ट ऑफ ऑल ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8, 2,6. तुम्हाला काय वाटतं ऑक्सिजन स्टेबल बनण्यासाठी 6 इलेक्ट्रॉन लूज करायला प्रेफर करेल की 2 इलेक्ट्रॉन गेन करायला प्रेफर करेल. सर 6 इलेक्ट्रॉन लूज केले तर काय होईल, तर त्याचं डुप्लेट कंप्लीट होईल आणि 2 इलेक्ट्रॉन गेन केले तर त्याचं ऑक्टेट कंप्लीट होईल. अगर ऑक्टेट कंप्लीट व्हावं बेटांनो तर इट बिकम मोर स्टेबल. अँड आय थिंक इट्स इझी ना, ऑप्शनसाठी 2 इलेक्ट्रॉन गेन करणं इझी आहे. सो ऑप्शन इट विल गेन 2 इलेक्ट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉन गेन केले तर कुठलाही ॲटमनी इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज. सो दिस ऑप्शन बिकम O2 माइनस. इसका हम नाम देंगे ऑक्साइड आयन. सिमिलरली नेक्स्ट वन, अजून एक ॲटम बेटांनो, वॅलेन्सी समजली का, वॅलेन्सी किती आली. सो वॅलेन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. वॅलेन्सी ऑफ ऑक्सिजन 2 का सर, कारण त्यांनी 2 इलेक्ट्रॉन केले. सो दॅट्स वाय its valency is 2. In the next one, nitrogen atom, atomic number is 7, 2,5. So what will it do? 5 इलेक्ट्रॉन लूज करणं आणि 3 इलेक्ट्रॉन गेन करणं. विच वन इज इझी, सर हा 3 इलेक्ट्रॉन गेन करेल, त्याचा ऑक्टेट पूर्ण करेल. ऑक्टेट पूर्ण केलं तर हा 2,8 होईल. यानं 3 इलेक्ट्रॉन गेन केलेत. सो वॅलेन्सी इज 3. सो 2-3 गोष्टी क्लिअर करतात बेटांनो की सर ॲटम कसा असतोय, ॲटमच्या आतमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, न्यूक्लियसच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन सराउंडिंग मध्ये राहतात. त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर म्हणजे फक्त आणि फक्त प्रोटॉन बेटांनो. ॲटॉमिक नंबर ओळखायचा आहे, प्रोटॉन ओळखायचं. ॲटॉमिक मास नंबर सर प्रोटॉन के साथ में न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनला घेतलं नाही, इलेक्ट्रॉनचं मास इज निग्लिजिबल. त्याच्यानंतर बेटांनो ही गोष्ट क्लिअर झाली आपली की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय असतात. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन या आपली काय, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन विच आर प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल. जे आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन येतात 1, 2, 3. सो दीज आर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन नंतर आपण पाहिलं व्हॅलेन्सी, कंबाइनिंग कॅपॅसिटी किंवा नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम विच आर अटॅच टू दी कार्बन ॲटम किंवा कुठलाही ॲटम घेऊ शकतात. मग व्हॅलेन्सी काढल्यात मी आणि व्हॅलेन्सी ऑक्सिजनची 2 येते सर, नायट्रोजनची 3 येते. असेच सिमिलरली तुम्ही प्रत्येक इलेमेंटची व्हॅलेन्सी काढू शकता आणि अशाच गोष्टी करत राहा, अभ्यास करत राहा. विश यू व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट.